या विठ्ठलापायी मला काय सोसावं लागलंय माझं मलाच ठाऊक। ज्याचं जळतं त्यालाच कळतं। आणि राहिला प्रश्न सकूचा, तर माझ्या रमाईने माहेरीच बचावलं होतं की जोपर्यंत खरे दागिने मिळत नाही तोपर्यंत सकूला घरात प्रवेश देणार नाही। पण तरी तुम्ही सकूला पाठवलं, त्यामुळे सकूला होणाऱ्या त्रासासाठी तुम्ही रमाईला जबाबदार धरू शकत नाही। मला तसं म्हणायचं नव्हतं। माझ्याकडून तुमचा अजून अपमान होऊ द्यायचा नसेल तर ताबडतोब इथून निघा। तुलाही यांच्या बरोबर जायचं असेल तर खुशाल जा। म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू। चल रमाई, आज चल। यमुनाताई तू पण चला, इथे कोणीही थांबू नका। चला जावई बापू, जावई बापूंचा गैरसमज झालाय। फक्त सखूच्या आप्पांना बोलताना पाहिलं त्यांनी। मला तर वाटतंय सखूला बांधून ठेवलं होतं हेही ठाऊक नसावं त्यांना। विहीणबाई मात्र सरड्याला सुद्धा रंग बदलण्यात लाजवतील। आले 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 सगळे। मी जर का आता काम करताना दिसले नाही ना तर ही महामाया लगेच तलवार काढेल। हे सगळं त्या सखूमुळे आणि तिच्या लबड आई अप्पांमुळे होतंय। चल ताई, बाजू। रमाई माझा हात धर, आपण तुझ्या खोलीकडे जाऊ। चल। पक्क्या लबाड मांजरी आहेत। एकीचा तर हातखंडाच आहे, डोळ्यातून पाणी काढेल। बेमालूम सोंग वठवलं हिनं। पदराचा बोळा स्वतःच्या डोळ्यात घालायला सुद्धा कमी करणार नाही। बस सकू, तू चल आपल्या घरी। इथे असं परसदारी गुरासारखं नाही राहू देणार तुला मी। काय वाटेल ते होऊ दे, आपल्या घरी जाऊ आपण। तुझा बाप जिवंत आहे अजून। चल। अहो नाही उमा, नाही, आता काही सहनच होणार नाहीये मला। सकू, आपण आपल्या घरी जायचं। आपल्या लेकीला आपल्या घरात घेऊन जायचं। लेक आपली आपल्या नजरेसमोर राहील, 4 घास तरी खाईल सुखानं। काय व्हायचं ते होऊन जाऊ दे। चल। हो पण लोक काय म्हणतील? की ते तिचा एवढा छळ होत असताना लोक काय म्हणतायत का? चल चल बा, चल चल। सकू, सकू, माझ्या बायकोच्या माहेरच्यांना आणि पर्यायानं सासरच्यांना हिणवण्याच्या दृष्टीने जर तुम्ही ही भेट देत असाल तर ती आम्हाला नकोय। आजपासून हे दोघं 7 जन्मासाठी एका बंधनात अडकले गेले आहेत। मै लग्नात सप्तपदी घेताना जन्मभर सोबत राहण्याचं वचन दिलंय का मी? मग मी आता बाहेर कशी येऊ सांग ना, कशी येऊ? आता आता हेच माझं घर आहे ना, मग मला इथेच राहावं लागेल। राहीन मी, सगळ्या गोष्टीला तोंड देईन। आणि शिवाय माझा विठुरा आहेच ना माझ्या पाठीशी। माझी काळजी करू नका तुम्ही। हो पण तुम्ही आता घरी जा, थांबू नका तुम्ही। मला तुमच्या दोघांचाही अपमान सहन होत नाहीये, नाही होते। अगं सकू, पण ते आप्पा आणि
माझ्या दागिन्यांसाठी तुम्ही कोणताही कर्ज काढू नका आणि राहुल विकण्याचा विचारही परत नका आणू. मला माझी शपथ आहे. आपलं राहुल आपलं घर विकण्याचा विचारही करू नका. माझा विठुराय घेईन माझी काळजी. त्याच्यावर भरोसा ठेवा. सकू सकू नाही बाळा, शपथ घालू नको सकू. शपथ घालू नको. शपथ मागे घे. अगं हा शेवटचा पर्याय आपल्या समोर सकू. शपथ मागे घे. अप्पा, तुम्हा दोघांनाही भेटून खूप देर आलाय. आता तुम्ही दोघेही आपल्या विठुरायाला भेटा, म्हणजे तुम्हालाही धीर येईल आणि हे दिवस बदलतील ना ग. हो ग पोरी, नक्की बदलतील. अगदी विठुरायासारखे वागतेस बघ. तो जसा बाळकृष्ण होऊन बिलकतो आणि मायबाप होऊन आदरही देतो, तूही तसंच लहान होऊन कुशीत येतेस आणि मोठी होऊन आधार देतेस ग. तू आलास म्हणून बरं झालं रे बाबा. नाही तर तुला वाटलं असतं तुझ्या रमाईनं तुझ्या सासऱ्यांवर तोंडसूक घेतलं, त्यांना मुद्दाम छळते. तुला तिथे येण्याची बुद्धी बाबाजींनीच दिली. नशीब माझं. नाही, तुझ्यावर आळ घेतला असं दामू काका सुद्धा मला म्हणाले, म्हणून मी आलो. आजवर कोणीच माझा इतका अपमान केला नव्हता. साधे साधे म्हणून तूच त्यांची बाजू घेतोस ना नेहमी. पण तुला सांगते दिगू, या जगात रमाईला कोणी रडवलं तर ते तुझ्या सासऱ्यांनी. हो ग रमाई, आजवर मी तुला कधीच असं रडताना पाहिलं नाही. नेहमीच तू कणखर ठामपणे बोलणारी अशीच पाहिली. हाताश होऊन रडतेस अशी कधी कल्पनाच केली नव्हती. काळजाला घरं पडतील असं बोलल्यावर काय होणार रे? आपण दागिने खोटे का करू? आपण विठ्ठलाची भक्ती का करायची? असा काही नियम आहे का जगातला प्रत्येकानं त्या काळ्याचं नाव घेतलंच पाहिजे?